प्रेक्षकांनो वचन दिले तू मला मालिकेचा आजचा जबरदस्त भाग आहे. म्हणजे शौर्यसाठी ऊर्जाचा जीव तीळ तीळ तुटत असतो. त्याच्यासाठी काय करता येईल, त्याला कसं वाचवता येईल, फक्त हाच एक डोक्यात ती विचार ठेवून राहते. त्यात हर्षवर्धनने तर अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलेलं असतं. अचानकच शौर्याची तब्येत बिघडते आणि ऊर्जाची प्रार्थना फळाला येते. स्वतः ऊर्जा शौर्यजवळ जाऊन तिच्या प्रेमाची कबुली देते आणि त्याच सेकंदाला ऊर्जाच्या प्रेमाच्या ताकदीनेच शौर्य इतक्या मोठ्या संकटातून वाचलाय. अचानकच तो शुद्धीवरती आलाय. हे प्रत्यक्षात दृश्य पाहिलंय हर्षवर्धनने. पण आता शौर्याचा जीव वाचवणारी ऊर्जा त्याच्यावरती प्रेम करते आणि शौर्यसुद्धा ऊर्जाच्या प्रेमात आहे. ही गोष्ट समजल्यानंतर हर्षवर्धनचं पुढचं पाऊल काय असेल? तो त्यांचं नातं ॲक्सेप्ट करेल? मुळात शौर्य शुद्धीवरती येतोय तरी कसा? ऊर्जा ICUमध्ये शौर्यपर्यंत पोहोचते तरी कशी? ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. भाग कसा वाटतोय ते कमेंट करून कळवाच. ऊर्जा कोलमडून खाली बसलेली असते तेव्हा पूर्वा ऊर्जाला सांगते की तू उठून उठ आणि तिकडे जाऊन बस. पण ऊर्जा वेड्यासारखं विचित्र बडबड करायला लागते की कुमुदिनी मॅडम मला फोन करणार म्हटल्या होत्या, त्यांनी आई मला फोनच केला नाही. त्यांचा फोन आत्तापर्यंत यायला हवा होता. मॅसेज पण त्यांनी काहीच पाठवला नाही आहे. शौर्य बरा तर असेल ना? पूर्वा तिला समजवत असते की ऊर्जा असं बडबडू नकोस. ऊर्जा इथून उठ आणि बस. शांत हो ऊर्जा. पण ऊर्जाचं तिच्याकडे काडीचंही लक्ष नसतं. अचानकच फोन वाजतो. अगं आई, मॅसेज आला आहे. कुमुदिनी मॅडमचा असेल का? शौर्य बरा झाला असेल ना? आणि जेव्हा ती मेसेज पाहते ती फोन आपटते. मी या मेसेजची वाट बघतच नव्हती आई. हा कंपनीचा मेसेज आहे. मला शौर्याचा मेसेज हवा आहे. तो कसा आहे मला कसं कळणार? कुमुदिनी मॅडम स्वतः मला म्हणाल्या होत्या की त्या मला फोन करतील किंवा मेसेजद्वारे सांगतील शौर्य बरा झाला आहे म्हणून. अजूनही त्या फोन मला का करत नाही आहेत? ऊर्जाची अवस्था बघून पूर्वाचं काळीच पिळवटून निघतं. ऊर्जाला ती समजवत राहते, शांत करण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा असं बडबडू नकोस. ऊर्जा शांत हो प्लीज. तरीसुद्धा ऊर्जा म्हणते की आई शौर्याचा फोन आलाय. आणि अचानकच ती फोन घेते. शौर्य तू ठीक आहेस ना? तू बरा झाला आहेस ना? तू बोलत का नाही आहेस? मला माहिती आहे तू ठीक झाला आहेस. तुला काहीच होणार नाही आहे शौर्य. तेव्हा पूर्वा आता मोठ्याने तिच्यावरती ओरडते की ऊर्जा फोन आलेला नाही आहे. तुला भास होतोय. ऊर्जा रडत विचारते की काय? मला भास झाला? तेव्हा पूर्वा तिला सत्याची जाणीव करून देते की हो तुला भास झालाय ऊर्जा. फोन वगैरे काहीच आलेला नाही आहे. असं का वागतेस तू? अशी बडबड नको करूस. आता ऊर्जाला आवरणं आणि सावरणं दोन्हीही गोष्टी पूर्वासाठी खूप कठीण होऊन जातात. कारण ती त्या शौर्याच्या ट्रोमामधून बाहेरच येत नाही आहे. इकडे हर्षवर्धनच्या बोलावण्यावरून डॉक्टर भागवतसुद्धा आलेले असतात. हर्षवर्धन त्यांना सांगतो की हे बघा, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. आपण जगातल्या टॉप न्यूरोलॉजिस्टला बोलवून घेऊयात हवं तर. शौर्याला दुसरीकडे कुठे शिफ्ट करायचं आहे का? तेव्हा डॉक्टर हर्षवर्धनला सांगतात की हे बघा, मी शौर्याचं ऑपरेशन करणाऱ्या त्या संपूर्ण टीमला भेटलो आहे. मी काही रिपोर्ट्स आणि स्कॅन्स मागवलेत. ते आधी मला एकदा चेक करू द्यात, त्यानंतर आपण बोलूयात. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की ठीक आहे, तुम्ही स्कॅन्स आणि रिपोर्ट सगळं चेक करा, तोपर्यंत मी बाहेरच आहे. तीर्थाने फोन केलेला असतो हर्षवर्धनला. तीर्था, सोनल, मोनल शौर्याला बघण्यासाठी हट्टच धरून बसलेल्या असतात. फोनवरती त्याच्यासाठी रडायला लागतात. पण हर्षवर्धन म्हणतो की मी एकदा नाही म्हटलं ना, तुम्ही आदित्यला फोन द्या. आदित्यला हर्षवर्धन बजावून सांगतो की हे बघ, मला आता शौर्याशिवाय दुसरं काहीही नको आहे. पुढचे काही दिवस ऑफिसची सगळी कामाची जबाबदारी तुझ्यावरती असेल. सगळ्या पुढच्या मीटिंग ज्या आहेत त्या कॅन्सल करून टाक आणि कोर्टातही सांगून टाक की मी कोर्टात हजर राहणार नाही आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की ठीक आहे डॅड. हर्षवर्धनला विजयाची काळजी वाटते. तो चौकशी करतो तिच्याबद्दल. आदित्य म्हणतो की अजून आहे तशीच आहे डॅड. खरं तर आपण जे ठरवलं आहे ते तुम्ही स्वतः मॉमला सांगायला हवं आहे.
हर्षवर्धन त्यावर काहीच बोलत नाही, फोन ठेवून देतो. हर्षवर्धन ICUमध्ये शौर्यकडे जातो. इकडे आदित्य जेव्हा विजयाला हाक मारतो ते खाडकन जागे होते हा. ती उठून विचारते की काय झालं, शौर्य शुद्धीवरती आला का, डॅड काय म्हणाले, शौर्य ठीक तर आहे ना. तेव्हा आदित्य समजावतो की नाही, अजून तरी तो शुद्धीवरती आला नाही आहे. विजय हट्ट धरून बसते की ठीक आहे, मग मी जाते त्याच्याकडे. तेव्हा आदित्य सांभाळतो, सावरतो. आई असं का करतेस, तुला माहिती आहे ना की तिथे ICUमध्ये कोणालाही भेटू देत नाही आहेत. आता शौर्यमध्ये जी काही डेव्हलपमेंट होईल ते मी तुला कळवत राहीन ना. तसंही मी आज रात्री हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत थांबणारच आहे ना. तीर्था हट्ट धरते की दादा मला पण यायचं आहे. आता आदित्य इतका वैतागतो, कारण अशा सिच्युएशनमध्ये शांत राहणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. होय, तो त्या सगळ्यांची मनस्थिती समजून घेतोय. त्यानंतर आदित्य आता हॉस्पिटलकडे जायला निघतो. विजय इतकी खळाखळा रडायला लागते की काय वेळ आली आहे. माझा मुलगा कोमात आहे आणि तो कधी शुद्धीवरती येतोय हेही मला माहिती नाही आहे. आता दिव्या विजयाला समजावण्याचा प्रयत्न करते की आई नका ना तुम्ही काळजी करू, आपण सकाळी व्हिजिटिंग अवर्समध्ये जाऊयात ना भेटायला. आता विजया इतकी भडकते तिच्यावरती, तिचा हात झटकून लावते. हे सगळं जे काही होतंय ना ते फक्त तुझ्या बहिणीमुळे, ऊर्जा शिंदेमुळे घडतं हे सगळं. विजया ही डायरेक्ट आरोप ऊर्जावरतीच करते. आता याचा दिव्याला इतका मोठा धक्का बसतो, कारण विजयाच्या डोळ्यांमध्ये तिला फक्त आणि फक्त राग राग आणि तिरस्कारच दिसतो. हर्षवर्धन शौर्याच्या जवळ जाऊन बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. तो कितीही कठोर वकील असला ना तरी आतून हळवा बाप आहे. शौर्याच्या डोक्यावरून तो प्रेमाने हात फिरवतो आणि त्याला एक एक घटना आठवायला लागतात की तो भडकला होता ऊर्जाला तिथे पाहिल्यानंतर. आजीकडून त्याला कळलं की ऊर्जा स्वतः शौर्याला हॉस्पिटलला घेऊन आले. शौर्य जीवनमरणाच्या दारात उभा आहे, मग ऊर्जाचा जीव का कळवळतोय, शौर्याची इतकी काळजी का वाटते तिला. खूप साऱ्या प्रश्नांनी हर्षवर्धन गोंधळलेला असतो. तो मनातच विचार करतो की शौर्य, ती मुलगी तुला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आली, हा गोळीबार, हा नक्की काय प्रकार आहे. खूप सारे प्रश्न आहेत माझ्या मनात, ज्याची उत्तरं फक्त तूच देऊ शकतोस, तेही बरा झाल्यावर. काही वेळाने हर्षवर्धन डॉक्टर भागवतांची वाट पाहत केबिनच्या बाहेर फेरा मारत असतो. जेव्हा डॉक्टर त्याच्या समोर येतात तो पटकन धावत येतो. तो विचारतो की काय झालं, सगळे रिपोर्ट सगळे स्कॅन बघितलं का, मग काय करायचं आपण, शौर्याला इथून शिफ्ट करावं लागणार आहे का, तसं असेल तर तसंही सांगा, आपण शिफ्ट करूयात. तेव्हा डॉक्टर भागवत सांगतात की हे बघा, मी सगळे रिपोर्ट सगळे स्कॅन चेक केले आहेत, आता शौर्याला फक्त प्रार्थनाच वाचू शकते. हर्षवर्धन विचारतो की आता याचा काय अर्थ आहे. तेव्हा डॉक्टर भागवत सांगतात की मेडिकल सायन्सकडे सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं नसतात. अहो, शौर्याच्या केसवरती बेस्ट डॉक्टरांची टीम काम करते. हर्षवर्धन त्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला नक्की खात्री आहे की बेस्ट डॉक्टरांची टीम काम करते ते. भागवत सांगतात की हो, शौर्य कधी कोमातून बाहेर येईल काहीच सांगता येत नाही, पण बरं झालं त्याला वेळेवर ते हॉस्पिटलमध्ये आणलं, म्हणून निदान तो वाचला तरी. तेव्हा हर्षवर्धन चिडतो, भडकतो, सगळी भडास काढतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की शौर्याच्या बाबतीत आपण आता काहीच करू शकत नाही. आता डॉक्टरांकडून हर्षवर्धनला भलताच मोठा खुलासा होतो बरं का. डॉक्टर भागवत सांगतात की त्याला हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत खूप ब्लड लॉस झाला होता, ब्लिडिंगमुळे असं होतं. पण शौर्याला मी आधी ट्रीट केल्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शौर्य गोळी लागल्यामुळे कोमात गेलेला नाही आहे, तर त्याला कसला तरी मानसिक धक्का बसलाय. हर्षवर्धन धक्क्याने विचारतो की काय, पण मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तेव्हा डॉक्टर खुलासा करतात की आधीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू होतं. कदाचित म्हणजे तो गोळी मारणारा कोण आहे ते कळेल का, तुमच्या प्रोफेशनलमुळे असं काही झालं असेल तर. हर्षवर्धन तिथे भडकतो की माझ्या मुलाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही आहे डॉक्टर,
तेव्हा डॉक्टर हर्षवर्धनला तेच सांगतात की हे बघा, कोमात तो ब्लड लॉसमुळे गेलेलाच नाही आहे किंवा गोळी लागल्यामुळे. त्याला कसला तरी मानसिक धक्का बसलाय. म्हणजे असा धक्का की एखाद्या जवळच्याच व्यक्तीने त्याचा विश्वासघात केला असेल किंवा त्याला दुखावला असेल, त्यामुळे घडतं हे सगळं. हर्षवर्धन सांगतो की आमच्या घरातल्या कोणामुळे त्याला काहीच त्रास झालेला नाही आहे. मग मी डॉक्टर इथून त्याला दुसरीकडे हलवू का? त्यावर भागवत समजावतात की हे बघा, इथे बेस्ट डॉक्टरांची टीम काम करते. त्याच्यासाठी जितकी ट्रीटमेंट देता येईल तेवढी सगळी ट्रीटमेंट दिली. मी UKच्या डॉक्टरांना सुद्धा बोललो आहे आणि मुळात ना शौर्य इथून दुसरीकडे हलवण्याच्या परिस्थितीतच नाही आहे. जर मेडिकली सांगायचं झालं तर डॉक्टरांनी आपलं बेस्टच दिले, त्याला योग्य ती ट्रीटमेंट दिली गेली. पण आता फक्त त्याला प्रार्थनाच वाचू शकते. हर्षवर्धन अक्षरशः आता रडकुंडीला आलेला असतो. असं काय करता येईल की ज्यामुळे शौर्याचा जीव वाचवू शकतो तो? डॉक्टर भागवत हर्षवर्धनला आता स्ट्रॉंग राहण्याचा सल्ला देऊन निघून जातात. पण हर्षवर्धन आता असा काही कोलमडून पडतो ना, इकडे ऊर्जासुद्धा खूप मोठ्या मानसिक धक्क्यात आहे. तिला तर स्वतःचं भानही राहिलेलं नाही आहे. तिच्यासाठी पूर्वा डोक्याला मालिश करायची म्हणून तेल घेऊन येते. ऊर्जाला ती हाका मारते, पण ऊर्जा त्या ट्रॉमातून बाहेरच पडत नाही आहे. ऊर्जा, उठ बरं. अगं तू काहीच खाल्लेलं नाही आहेस. 2 घास भात खा म्हटलं तरी तेही नाही. दिवसभर किती वणवण चालली आहे तुझी. अगं तब्येतीची काळजी घेणार आहेस की नाही? हे बघ ऊर्जा, तू आज माझं काहीच ऐकत नाही आहेस. अगं आता काय रात्रभर जागरण करणार आहेस का, तेही उपाशीपोटी? तू उठ बरं. पूर्वा ऊर्जाला आता अजिबात एकटं सोडत नाही हा. ऊर्जाला ते दटावते आणि तेथून उठायला सांगते. ऊर्जा उठून पूर्वाच्या समोर जाऊन बसते. त्यानंतर पूर्वा तिच्या डोक्याला तेलाने मालिश करता करता ऊर्जाला बोलत असते, गप्पा मारत असते. हे बघ मनू, तू अजिबात कशाचाही विचार करू नकोस. मी मगाशी तुला हळदीचं दूध घे म्हटलं, तेही घेतलं नाहीयेस. असं उपाशीपोटी अजिबात झोपू नकोस. ऊर्जा त्या रिकाम्या फोनकडेच पाहत असते. एकटक साधे तिच्या डोळ्याची पापणीही खाली होत नाही, इतकं एकटक ती त्या मेसेजची वाट बघत असते. शौर्यसाठी तिचा जीव किती तडफडतोय, किती कळवळतोय, हे सगळं पूर्वाला दिसत असतं. पण ऊर्जाने असं त्या मानसिक त्यात राहिलेलं तिला नाही चालणार. पूर्वा तरीही तिला समजावत असते की अंग दुखत असेल ना तुझं, मी ना तुला अंग दाबून देते आणि असं उपाशीपोटी झोपू नकोस हा. तू झोपण्यापूर्वी 1 कपभर तरी दूध पी, म्हणजे तुला बरं वाटेल. आणि हे असं रिकाम्या फोनकडे बघत बसणं बंद कर बरं. रागाच्या भरात पूर्वा ऊर्जाच्या हातून फोन काढून घेते. हे बघ म्हणू, अजिबात कशाचाही तू विचार करू नकोस. तू शांत हो, डोळे मीट, तुला बरं वाटेल. आणि अचानक फोन काय वाजतो. विजेचा झटका लागल्यासारखी ऊर्जा जागी होते. पटकन ती फोन घेते तर मेसेज असतो शौर्याच्या आजीचा. मेसेज वाचूनही ती पुन्हा शॉक होऊन जाते. पूर्वा ओरडते तिच्यावरती की मनू, अगं कोणाचाही मेसेज आलेला नाही आहे. तू उगाचच वेड्यासारखी वागू नकोस हा. तेव्हा ऊर्जाच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात. रडतच ती सांगते की कुमुदिनी मॅडमचा मेसेज होता आई. शौर्य अजूनही कोमात आहे. पुन्हा तिला अश्रू अनावर होतात. आता कुठे तिची मनस्थिती सावरत होती, त्यात पुन्हा तिच्या मनावरती आघात होतो. अचानक ऊर्जा ताडकन उठते आणि पूर्वालाच खरं तर ऊर्जाची अवस्था बघून इतका मानसिक त्रास होत असतो. ऊर्जा रडता रडता विचारते की आई सांग ना गं, सांग ना गं, माझा शौर्य ठीक होईल ना, तो कधी उठेल, तो बोलेल ना गं माझ्याशी, आई सांग ना गं. आणि तिच्या मांडीवरती डोकं ठेवून ती हमसून हमसून रडायला लागते. आता ऊर्जाची ही केस पूर्वाच्या हाताबाहेर चाललेली असते. कितीनी काय आणि कसं समजावायचं, पूर्वाचाच गोंधळ होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अख्खं जहागीरदार कुटुंब नाश्त्यासाठी बसलेलं असतं खरं, पण कोणाचीही मनस्थिती नसते नाश्ता करण्याची. सर्वजण शौर्याचा विचार करत असतात. विजया हर्षवर्धनला विचारते की अजून असं किती दिवस चालणार आहे. हर्षवर्धन म्हणतो, डॉक्टरांना काही विचारलं तर म्हणतात प्रार्थना करा, वाट बघा. विजया चिडते, ही काय उत्तर आहेत का?
हर्षवर्धन सांगतो की मी डॉक्टर भागवतांशी बोललो आहे आणि ते मला अशी उडवाउडवीची उत्तरं तरी काही देणार नाहीत. ते मला म्हणाले की ऑपरेशननंतर शौर्य स्टेबल आहे. तेव्हा विजया सुचवते की मग आपण त्याला घरी का घेऊन येत नाहीत. तेव्हा आजीही विचारते की हर्षवर्धन, शौर्यला तू घरी आणण्याबद्दल काही बोललात का? हर्षवर्धन सांगतो की हो, मी विचारलं, पण त्यावर ते काहीच बोलले नाहीत. अचानक आदित्यचा फोन येतो आणि अख्ख्या जहागीरदार कुटुंबाला पुन्हा एक धक्का बसतो. शौर्याची तब्येत अचानक बिघडल्याचं कळतं. हर्षवर्धन तडकाफडकी निघणार. आता घरातले सर्वजण हर्षवर्धनसोबत हॉस्पिटलला जायला हट्ट धरून बसतात. हर्षवर्धन सर्वांना समजावतो, दटावतो की अजिबात नाही, तुम्ही सर्वजण घरी थांबायचं आहे. पण विजया मात्र ऐकतच नाही. शेवटी हर्षवर्धन तिला आपल्यासोबत घेऊनच जातो. सोनल तीर्था दोघे आता तक्रार करतात की हे काय ग आजी, आम्हाला पण बघायचं होतं ना शौर्यदादाला. तेव्हा आजी म्हणते की आपण आता अशी प्रार्थना करूयात की शौर्य आत्ताच घरी येऊ देत. दिव्या धावत येऊन विचारते की हे काय, बाबा आणि आई गेले सुद्धा, मला जायचं होतं ना. तेव्हा आजी तिला सांगते की थांब, हर्षवर्धनने नाही म्हणून सांगितले. तेव्हा दिव्या म्हणते की काय, पण मला तर जावंच लागेल ना. तेव्हा ती विचारते की कशासाठी. दिव्या म्हणते की आदित्य रात्रभर हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्याच्यासाठी कॉफी घेऊन जाते. तेव्हा सोनल तिला टोमणे मारते की दिव्या वहिनी, हॉस्पिटलच्या एरियात ना कॅफेटेरिया असतो, तुला कॉफी घेऊन जायची गरजच नाही आहे. तेव्हा दिव्या ही तिला खूप काही सुनावते. कसं आहे ना, आदित्यला फक्त माझ्याच हातची कॉफी आवडते, मी जाते हा घेऊन. तेव्हा आजी तिला थांबवते की थांब, तू एकटीने जायचं नाही आहेस, मी पण येते तुझ्यासोबत. दिव्या मुद्दामच म्हणते की पण बाबांनी तर नाही असं सांगितलंय ना. आजी म्हणते की कॉफीचा बहाणा नको आहे मला, मी म्हटलं ना मी येते सोबत. आता सोनेल चिडते, हे बरं आहे हां तुमचं, तुम्ही म्हटलं की जाणार आणि आम्हाला नाही. आजी दोघींनाही समजावते की तुम्ही दोघी शहाणे आहात, ऐकाल तुम्ही. तीर्था आजीला सांगते की ठीक आहे जा तू. इकडे ऊर्जा देवाकडे प्रार्थना करत असते शौर्यसाठी. तेव्हा पूर्वा तिथे येते. ती ऊर्जाला विचारते की चहा घेतेस का घोटभर. तेव्हा ऊर्जा नकारच देते, कारण ऊर्जाच्या सगळे इच्छाच मेलेले असतात. पूर्वा ऊर्जाची समजूत घालते, आता प्रार्थना केली आहेस ना तू देवाजवळ, मला खात्री आहे की शौर्य नक्की बरा होईल. आणि ऊर्जा, हे काय मी तू काहीतरी खावं प्यावंस यासाठी बोलत नाही आहे, तर माझा मनापासून असं वाटतं की शौर्य नक्कीच बरा होईल. तेव्हा ऊर्जा रडायला लागते. पुन्हा ती स्वतःलाच दोष देते, कोसते, आई मला इतकं वाईट वाटतंय ना आता, इतकं गिल्टी वाटतंय, फक्त माझ्यामुळेच शौर्य. तेव्हा पूर्वा अचानक तिच्या तोंडावर हात ठेवते. म्हणून मी तुला सांगितलं ना की हे बघ, तू असा विचार अजिबात करू नकोस, आणि जर असा विचार करून तू रात्रभर उपाशी राहिली असतील ना, तर हा शुद्ध वेडेपणा आहे बाळा. पूर्वा पुन्हा एकदा दटावते की चहा घे घोटभर. तेव्हा ऊर्जा म्हणते की नको आई. पूर्वा सांगते की मी सांगत नाही आहे तुला, चहा तुला घ्यावाच लागेल. आणि जेव्हा ती किचनमध्ये जाते ना, तेव्हा अचानकच ऊर्जाचा फोन वाजतो. ऊर्जा धावतच जाते. आता फोन आजीचा आहे म्हटल्यानंतर ती फटकन उचलते आणि विचारते की काय झालं, शौर्याची तब्येत कशी आहे, ठीक तर आहे ना तो, शुद्धीवरती आलाय का तो. आणि ऊर्जाला धक्कादायक बातमी मिळते की शौर्याची तब्येत आणखीनच बिघडली आहे. ती पूर्णपणे हादरून जाते, कोलमडून जाते. आणि ऊर्जाला धक्क्यात बघून तिकडे पूर्वासुद्धा शॉक होते. प्रेक्षकांनो, भाग जर इथे संपत असला ना, तरी पुढे मोठा ट्विस्ट आलाय. म्हणजे ऊर्जाच्या प्रेमाची ताकद इतकी आहे की तिने शौर्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. ऊर्जा स्वतः शौर्याच्या शेजारी बसते ICUमध्ये आणि ती त्याला विचारते, आजपर्यंत माझ्यावरती एवढा जीव ओवाळून टाकला तू, मग आज मला होणारी घालमेल तुला दिसत नाही आहे का, तुला कळत नाही आहे का. उठणार आहे शौर्य, मी जीवापाड प्रेम करते तुझ्यावरती, फक्त माझ्यासाठी उठ. आणि जेव्हा ऊर्जाच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब शौर्याच्या हातावरती पडतो ना, शौर्य खाडकन डोळे उघडतो. त्याने ऊर्जाचा हात घट्ट पकडलेला असतो
आता शौर्य इतक्या मोठ्या संकटातून वाचतो, त्यात तो शुद्धीवर आलाय हे पाहिल्यानंतर ऊर्जा इतकी खुश होऊन जाते की तिचा आनंद गगनालाच भिडतो. पण प्रश्न पडतोच ना प्रेक्षकांनो एक, की ऊर्जाला ICUमध्ये जाण्याची परमिशन दिली कशी गेली? कारण तिथे विजया, हर्षवर्धन दोघेही उपस्थित आहेत. ऊर्जा स्वतः शौर्याच्या जवळ नक्की जाते तरी कशी? आणि आता शौर्याचा जीव फक्त ऊर्जामुळे वाचलाय. कारण शौर्य आणि ऊर्जा एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात हे सत्य जेव्हा हर्षवर्धनला कळेल, तेव्हा काय निर्णय असेल त्याचा? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे.